नमस्कार, मी वनिता तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे. आज आम्ही बनवणार आहोत 0 मिनिटात शेवगाठ्याची पटकन होणारी भाजी. बघा मी साहित्य काय घेतले आहे. साहित्य पण थोडंसंच आहे, जास्त नाही. 2 मोठे कांदे चिरलेले आणि 1 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि शेव आणि गाठ्या आणि लाल तिखट, हळद पावडर आणि थोडंसं जिरा. आता आपण पॅनमध्ये तेल टाकूया. तेल गरम झाले की त्यात जिरं टाकूया. एक छोटा चमचा जिरं टाकूया. तेल गरम झालेलं आहे. आता ते जिरं तडतडलं की त्यात कढीपत्त्याची पानं टाकते. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत. ती पण आपण परतून घेऊया आणि मग त्यात थोडासा हिंग टाकूया. हिंग टाकल्यानंतर ते मी 2 मिरच्या कट केलेल्या आहेत, त्या बारीक कट केल्या त्या टाकलेल्या आहेत आणि 2 मोठे कांदे चिरले ना ते पण टाकले. टोमॅटो पण सोबतच टाकले आणि हे सगळं छान परतून घेऊया. मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदाचं कलर गुलाबी येईपर्यंत परतून घेऊया. छान परतून घेऊया मऊ होईपर्यंत. आता ते लवकर मऊ होण्यासाठी मी 1 चमचा छोटा चमचा मीठ टाकलेला आहे वरून. त्यामुळे काय होईल, आणि थोडीशी कोथिंबीर, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होईल. जरा अर्धा मिनिट आपण परतूया. आता त्यात मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट. जास्त नाही, थोडंसंच टाकायचं. आता ते आपण परतून घेऊया. ही भाजी खूप छान लागते बघा, लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल. आज जो मी मॅगी मसाला घेतला ना, थोडासा टाकायचा खाली चवी, त्याच्याने कशी अजून थोडीशी टेस्ट येईल चांगली. थोडंसं म्हणजे ते 1 पॅकेट, त्याचं अर्ध पाकीट टाकलेलं आहे मॅगी मसाला, मॅजिक मसाला. आता आपण त्यात जी शेवगाठे घेतलेले आहेत ते टाकूया. त्यात काय ती भाजी 0 मिनिटात होते. ती भाजी टाईम नाही लागत, पटकन होते. तर आपण चांगले एकजीव होईपर्यंत परतूया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. चला तर थोडंसं परतून घेऊया चांगलं ते एकजीव होईपर्यंत. आता मी काय केलं आहे, थोडंसं हातावर ते पाण्याचा शिंपडा मारलेला आहे त्याच्यावर. जास्त नाही, फक्त हातात थोडंसं 1 चमचा पाणी असं शिंपडा मारलेले आहेत. जास्त मऊ नाही करायचं आपल्याला, पाणी नाही टाकायचं जास्त, फक्त 1 चमचा. बघा किती छान कलर आलेला आहे आणि ते गाठे पण थोडे अख्खेच आहेत. आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर टाकूया. झाली शेवगाठ्याची भाजी तयार झाली. किती 0 मिनिटात होते, तर टाईम पण नाही लागत.